ऑटोमोबाईल आणि व्यापारी क्षेत्राला टॅक्सेस आणि वाहतुकीची समस्या ही अडथळा ठरते. येत्या अर्थसंकल्पामध्ये या दोन बाबींच्या संदर्भात योग्य तो बदल करून मोठा दिलासा देण्याची मागणी ऑटोमोबाईल क्षेत्रातून आता केली जाते. या संदर्भात व्यापाऱ्यांना नेमकं वाटतंय काय आणि त्यांना काय अपेक्षित आहे, संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी. पाहुयात व्यापाऱ्यांचं म्हणणं काय आहे. अर्थसंकल्प सादर केला जातोय. व्यापारी वर्गाला आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला या अर्थसंकल्पातून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, कारण ऑटोमोबाईल क्षेत्र जगभरामध्ये आपलं नाव करत आहे आणि एवढंच काय तर या क्षेत्रामुळे एक फायदा देखील होतो. व्यापारी वर्गसुद्धा जोमानं कामाला लागलेला आहे. याचा फायदा देशहितासाठी होतोय. मात्र त्यांच्या भावना नेमकं समजून घेतल्या जात आहेत का किंवा सरकार त्याकडे लक्ष देतं आहे का, आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आपल्यासोबत संतोषजी आहेत. काय सांगाल, तुमचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्राचं नाव जगभरामध्ये पसरत आहे. आपलं भारताचं नाव जे आहे ते तुम्ही चांगलं व्हावं, साक्षर व्हावं, मोठं व्हावं त्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र तुमच्या भावना काय आहेत? अर्थसंकल्पातून तुम्हाला काय हवं आहे? आमच्यासारख्या छोट्या व्यवसायाला टॅक्समध्ये सूट असू द्या किंवा एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करण्यासाठी जर सूट दिली तर आमचा हा छोटासा व्यापार आहे, विदेशात सुद्धा माल पोहोचू शकतो. तर आपण बघतोय की भारताची जगातली तिसरी आर्थिक होण्यासाठी आपले छोटे जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीवाल्यांना जर तुम्ही प्राधान्य दिलं तर 100% भारताची तिसरी आर्थिक व्यवस्था होण्यासाठी कोणी थांबू शकत नाही. ह्याच्या इकडे तुम्ही फॅसिलिटी द्यायला पाहिजे, सबसिडी द्या लोकांना. लोक चायनातून माल येत आहे, कशाला चायनामध्ये कशाला स्वस्त भेटतं आपल्याला. बरं, सरकारने विचार करायला पाहिजे. देशाचे पैसेही वाढतील, देशाचं अर्थसहाय्य जे आहे ते सुद्धा वाढेल. मात्र जर याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर देशाचं नुकसान होऊ शकतं. आणि जे तयारी करतायत, जे प्रयत्न करतायत, जर त्यांना दिलासा मिळाला नाही तर पुन्हा एकदा ऑटोमोबाईल क्षेत्र असेल किंवा व्यापारी क्षेत्र असेल यांना मोठा झटका बसू शकतो. त्यामुळं टॅक्सेसमध्ये बदल करण्यात यावा आणि मालाची वाहतूक जी आहे तिला गती देण्यात यावी, ही मागणी केली जाते. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.